तुमच्यामध्ये जर एक स्वप्न असेल का तर तुमच्यासारखा श्रीमंत माणूस कोणीच नाही. सगळं असून सुद्धा जर तुमच्या डोक्यात तुमचं स्वतःचं स्वप्न नाही तर तुमच्यासारखा भिकारी माणूस दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून स्वप्न जे आहे का ते स्वप्न फुकटात पडतात, त्याला पैसे लागत नाही. स्वप्न फुकटात पडतात पण बाकीच्या सगळ्या गोष्टीला पैसे लागतात. मग बघा, जी गोष्ट इतक्या सहजासहजी आपल्याला मिळते त्याच्यावर आम्ही किती काम करतो. आता या ठिकाणी एवढे सगळे भावी इंजिनियर्स बसलेले आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनाची एक विचार थिंकिंग आहे बघा. आपण आपल्यावर जसा संस्कार केला तशी थिंकिंग आपली होत जाते. डिझायर, इच्छाशक्ती. आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती काय? मी आठवडाभरापूर्वी मला फोन आला सतीचा आणि म्हणलं की सर असं असं आम्हाला डेट पाहिजे, मी दिली त्याला डेट. हा विषय ठीक म्हटलं. खरं सांगू का, मी आधी 16 विषयावर वेगवेगळ्या बोललो, परंतु भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारावर बोलण्याचा माझा सुद्धा पहिलाच दिवस आहे. आणि याच्या मागं मी सुद्धा तपस्या केली 7 दिवस सलग ती पुस्तकं वाचत बसलो. आणि परवा दिवशी मी व्हॉट्सअपवर त्याला मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं बॉलपेन नकारलेलं चित्र टाकलं. मग याचा परिणाम कुठून झाला तर पुस्तक वाचत असताना त्या महापुरुषाचा विचारांचा परिणाम जो मेंदूवर होतो का, आणि मग मेंदूमध्ये खतखत केलं, हे सगळं रक्तवाहिन्यामध्ये नसता नसता फिरायला लागतं आणि मग हेच विंता विंता हातात येतं. मग हातामध्ये कोणतंही साधन असतं का तरी त्याचं चित्र त्या कोऱ्या कागदावर उमटल्याशिवाय राहत नाही. ते सगळे तुमचे नंबर्स काढले, सगळी टीम होती तिथं. आता प्रत्येकाला वाटत असतं की आमचा नंबर आला बाबा, आमचा नाही. तर मी जेवढ्या तिथं पार्टिसिपेट केलं, तुम्ही एक छानसं चित्र काढलं, तर तुमच्या सगळ्याच्या चित्रकलेला मी या ठिकाणी जाहीरपणे सलाम करतो. तुमच्या ज्या चित्राला सगळ्यांना सलाम करतो. तुमचा प्रयत्न चांगला आहे. जे प्रयत्न न करतात बसले की मला येईल का नाही, माझा नंबर येईल का नाही, म्हणून भाग घेतील का नाही, त्यांची जिंदगी इथंच संपलेली आहे. पण भविष्यात ह्यातलाच एखादा जर आर्टिस्ट झाला तर काय प्रॉब्लेम नसतं. तुम्हाला एक विषय पण असतो ना तसं करायचं, डिझाईन है ना, शिट वगैरे काहीतरी काढायचं. हां, तर त्यात सुद्धा फायदा होतो याचा. आणि त्यासाठी आर्टिस्टिक लाईफ महत्वाची आहे. आपण जर इंजिनियर असलो का तरी आपल्याला बायोलॉजीसाठी माहिती असायला हवी, तोच खरा चांगला इंजिनियर असतो. आणि भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम लहान असताना ज्यावेळेस त्या समुद्र काठावर जायचे त्यावेळेस छोटे छोटे पक्षी असे वरती उडताना दिसायचे. त्यांच्या डोक्यात पहिला हाच प्रश्न विचारायचा आणि ते स्वतः मला विचारायचे, अरे हे पक्षी का उडतात, याला तर काहीच आधार नाही, म्हणजे हवेत का उडतात. हे लहानपण आहे डॉक्टर APJ अब्दुल कलामाचं. आणि तेच प्रश्न त्यांना सतत सतवायचा. ते गेले की शिक्षकाला एवढेच विचारायचे, हे वरती पक्षी विदाऊट काय सपोर्टचे कसं काय होऊ शकतात. आणि त्यावर मग त्या शिक्षकाने त्यांना सांगितलं की काय म्हणतात. त्यांच्या हाडाची पोकळी असते आणि त्यांचं जे वजन असतं ते हवेपेक्षा हलकं असतं आणि हवेचा जो दाब असतो त्याच्यानुसार ते आता तुमच्या सायन्सच्या लँग्वेजमध्ये त्यांनी सांगितलं असेल. स्वप्न तिथून सुरू होतात. मग मला सांगा, विमान इंजिनिअरने तयार केलं, पण ते विमान तयार करण्यासाठी संबंध कोणाचा वापर केला? पक्ष्याचा. पक्षी हवेत उडतो म्हणून विमानाची निर्मिती. मासा पाण्यात पोहतो म्हणून पाणबुडीची निर्मिती. म्हणजे कुठेतरी संबंध आहे. आमचं कसं असते, समजा आता आमच्याकडे आहेत बरं का विद्यार्थी, ज्यावेळेस तो मॅथ्स घेतो का त्यावेळेस तो तुम्ही बायो जाणार, मला काही संबंध नाही त्याला. म्हणजे आम्ही फक्त मॅथ्सच शिकत बसतो. बायोलॉजी राहिली दिसती बाबा. ज्या विद्यार्थ्याचा बायोलॉजीचा, मॅथ्सचा या सगळ्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास असतो का तो एक परिपूर्ण इंजिनियर होतोय, लक्षात असू द्या. नाहीतर आमच्यातले कित्येक इंजिनिअरच्या डोक्यामध्ये एकच असेल. आता सुद्धा काय काय बसलेले असतील, कधी कॅम्पस इंटरव्ह्यू येते, मला कधी 10-15 हजाराचा जॉब लागते, विषय संपला. ह्याच्यापुढे काय स्वप्न मोठी बघा. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न पाहणं हा गुन्हा नसून लहान स्वप्न पाहणं हा गुन्हा आहे. गुन्हा नव्हे, आपण स्वतःवर केलेला तो अन्याय आहे. आम्ही स्वप्न लहान पाहतो का? तुम्ही स्वप्न पाहू नये. APJ अब्दुल कलाम हे सुद्धा तुमच्यासारखेच एक इंजिनियर होते. आता अर्थात ते IIT मध्ये शिकले आणि तुम्ही इथं LGGS मध्ये शिकता म्हणून तुमच्यामध्ये फरक करता येईल का? कधीच नाही. शिक्षण हे शिक्षण असतं, ते तिथं असू द्या नाही तर तिथं असू द्या. फक्त तुमची उर्मी पाहिजे की मला काय बनायचं आहे. मग तुमच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला आज असं वाटलं की आज आपल्या भारत देशातून एक असं व्यक्तिमत्व निघून गेलं की ज्या व्यक्तिमत्वाची अजून 10 वर्षे गरज होती, त्या व्यक्तिमत्वाची पोकळी मला भरून काढायची. किती जणांना वाटतंय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. करा सलाम तुम्हाला. हे वाटणं जास्त गरजेचं आहे. यात आपलीच ख्याती नाही रे. आपण, आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला तालुका, जिल्हा, आपलं कॉलेज, आपली युनिव्हर्सिटी, सगळ्यांचा मान सन्मान आहे ह्याच्यामध्ये. तुमचं जर कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये 10,000च्या ह्याच्यावर सिलेक्शन झालं, तुमचं काय सत्कार होते का? कारण पेपरला कुठे येते कुठं नाही ना. पण तुम्ही असं एखादं तत्वज्ञान जर जगाला सांगितलं की हे मी करून दाखवतो होय, तर मात्र तुमचं पेपरला मोठं टीव्हीला बातमी जाईल. ह्याच्यासाठी आम्ही
का प्रयत्नशील राहू. पण आमच्या आईवडिलांचे स्वप्न काय तरी आम्ही कधी पाहिली का? एपीजे अब्दुल कलाम यांचे वडील साधे नावाडी होते. आता त्या नावाड्यानं अशिक्षित माणसानं काय स्वप्न बघावं सांगा की तुम्ही मला. घरीच त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं आहे, बेटा पडो बहुत पडो, आगे जाके राष्ट्रपती बनणार आहे तुम्ही. नाही म्हणले असे. त्याला माहित पण नव्हतं इंजिनिअरिंग काय असतं. त्याला फक्त एवढंच माहिती होतं, जे बाहेर येतात का त्यांना त्या नावेमध्ये बसवायचं, तिथून त्या दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळ होतं ते जाऊन सोडायचं, मागे 4 पैसे यायचं, घरी यायचं, काहीतरी खाऊ घ्यायचं, समजा एवढंच. अशा ठिकाणी हा माणूस जन्माला येतो. रामेश्वरम सारख्या एका छोट्याशा गावामध्ये जन्म घेऊन सगळ्या भारतासाठी कार्य करतो. ही खऱ्या अर्थानं आपली देणगी आहे. आणि ते अब्दुल कलामांचं चरित्र जर आपण सगळ्यांनी वाचलं तरी एक गोष्ट लक्षात येईल की त्यांनी या सगळ्या गोष्टी केव्हा ठरवल्या? लहानपणीपासून ठरवल्या, मला काहीतरी करायचं. आम्ही स्वप्नच तयार करत. मला या ठिकाणी एक साधा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची एक युट्यूबवर डॉक्युमेंटरी आहे, गुलजार यांच्या आवाजामध्ये. किती जणांनी ऐकली? हा बरोबर, व्हेरी गुड. अप्रॉक्सिमेटली 5%. ठीक आहे. हनी सिंगची गाणी युट्यूबवर किती जणांनी बघितलेली आहे? हात वर करा, करूच नाही. काय काय अजून काय असतं अजून करतो मी आता, आहे ना. दुसरा एक साधा प्रश्न तुम्हाला तरुण पिढीला विचार असं वाटतं की ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी विचारतो. पी.व्ही. सिंधू आपल्या सगळ्याला माहिती आहे, हा ऑलिम्पिक मध्ये तिला सिल्वर मेडल आपल्या भारताला मिळवून दिलं. पी.व्ही. सिंधूला 1.5 तास बॅडमिंटन खेळताना ऑलिम्पिकची ती स्पर्धा किती जणांनी पाहिलेली आहे? लाईव्ह. व्हेरी गुड. 50% हा बोल आहे. आता पुढचा प्रश्न, सगळ्या पिक्चर किती जणांनी बघितला? मीच मूर्ख आहे. काय प्रश्न विचारताय काय? गावाकडे गेलो तर म्हातारी माणसं सुद्धा अशी करू करू हात वर करते तुम्हाला. मग आजचा पिढी, युवा पिढी कुठं चालली आपली? मी पिक्चर बघायला विरोध करत नाही. मला एक साधं गणित तुम्हाला सांगायचं आहे. 125 कोटी लोकसंख्येचा देश, यामधल्या 125 कोटी लोकांची इज्जत, 125 कोटी लोकांची मान सगळ्या जगामध्ये ताटपण्याचं काम 21 वर्षाच्या पी.व्ही. सिंधूने केलं. आणि सगळ्या महाराष्ट्रासहित खायच्या माणसाला सुद्धा म्हाताऱ्या म्हाताऱ्या सहित वेळ लावला. आवडीनं बघता कळेल असावा, प्रश्न तसा नाहीये. कोणत्या गोष्टीला किती डोक्यावर घ्यावं ह्याची जोपर्यंत अक्कल आमच्या युवा पिढीला येत नाही का, तोपर्यंत आमची युवा पिढी अब्दुल कलामचे स्वप्न साकार करू शकत नाही. त्याचं स्वप्न होतं की युवकांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व. ते 84 वर्ष, विचार करा, 84 वर्ष असताना सुद्धा त्या माणसाचा शेवट कुठं झाला? IIM शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. आणि त्या शिलाँग या ठिकाणी असंच पुढे आले. अवघड 4.5 मिनिटाचं वाचन दिले आणि त्याच ठिकाणी हृदय विकाराचा तीव्र झटका आणि तिथंच कोसळले. ह्याच्यापेक्षा मोठं श्रेष्ठत्व काय? माणसाला मरण कधी येतं बघा, त्यांची इच्छा होती. विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना मरण यावं, ह्याच्यापेक्षा मोठं श्रेष्ठत्व काय असू शकतं? एका वक्त्याची निशाणी, एका सायंटिस्टची निशाणी. आणि मग त्यांना वाचणाऱ्या किती आहे? आणि मी सगळं आयुष्य हे कोणासाठी अर्पण केलं? या युवकांसाठी. विचार करा मित्रांनो, मग असे मी आले डायरेक्टर साहेबांसोबत चर्चा करत होतो, त्यावेळेसच विषय झाला. आपल्याला एखादा गावचा सरपंच झाला आणि 5 वर्ष सरपंचकी त्याला मिळाली आणि मग त्याची सरपंचकी गेल्यानंतर पुढच्या वेळेस निवडणूक लागल्यानंतर जर त्याचं घर बघितलं, उदाहरण म्हणून सांगतो काय, किंवा आमदारचं घ्या, खासदाराचं घ्या, मंत्र्याचं घ्या, कोणते व्यक्ती त्यांचा जर तुम्ही बँकालाच बघितला, त्यांची जर तुमची प्रॉपर्टी बघितली तर काय दिसते तुम्हाला? त्या प्रतिज्ञापत्रात जी असते ती आणि ती सारखी असते का? कधीच नाही. हो, पण भारतात म्हणण्यापेक्षा जगात असा पहिला राष्ट्रपती आहे ज्यानं राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर घरी जाताना फक्त 2 सुटकेस आणि काही पुस्तके देऊन राष्ट्रपती भवनाच्या बाहेर पडला. आमच्यामध्ये किती माणसं राष्ट्रपती झाले असतील, किती माणसं पंतप्रधान झाले असतील, किती माणसं मुख्यमंत्री झाले असतील, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, सभापती किती झाले असतील? त्यांच्या संदेशामध्ये कमवलं काय? पैसा. लक्षात घ्या. म्हणून सगळे जर म्हणतात आमदार व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. अरे युवा पिढी, तुम्ही लक्षात घ्या, आज या सगळ्या पॉलिटिक्स लिडरपेक्षा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम श्रेष्ठ आहेत. तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम घ्यायचं. आणि आजची पिढी मला या गोष्टीची खंत वाटते. ज्या महापुरुषाने आमच्यावर विचार पेरले, ज्या महापुरुषांचे विचार आम्ही वाचायला पाहिजे, आमची युवा पिढी, मी तुम्ही बसलेले म्हणत नाही, पण या महाराष्ट्रातली, या देशातली आमची युवा पिढी काय करते माहिती
काढा, तर पुन्हा एक प्रगत महाराष्ट्र आणि प्रगत राज्य पाहायला. एका व्याख्यानाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्याकडे चाललो होतो आणि जात असताना मध्येच गाडी थांबली. मी ड्रायव्हरला काय झालं, मला पुढे काहीतरी डॉल्बीचा आवाज आणि पुढे नाचते. मी आपल्या गाडीची काच खाली गेली, तेवढ्यात ती दोन माणसाचं तिथं संयम चालू होता, दोघांचं संभाषण चालू होतं आणि त्यांचं असं संभाषण चालू होतं. एक म्हणायचं जाऊ दे राव, पुढची आहे मला तारीख, मला बस किती वेळ झाला आता, अजून 1.5 तास 2 तास मला उशीर होईल, जाऊ दे की माणसं. ती म्हणायचं थांबा की थांबा. मग मला पुन्हा कळलं, एक होता डॉल्बीवाला आणि दुसरा होता मंडळाचा अध्यक्ष. एक होता डॉल्बीवाला, दुसरा होता मंडळाचा अध्यक्ष. डॉल्बीवाला म्हणायचं मला जायचं, मंडळाचा अध्यक्ष म्हणायचं थांबा. आणि मग पुढे ते म्हणा कवर थांबायचं. तेव्हा मंडळाचा अध्यक्ष म्हणला आता तर टाकाटाकी झाली, म्हणला 10 मिनिटं थांबा मी पुस्तक पोरांना. एकदा का मी काय लागले की पुरं जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाचतंय म्हणला. इथपर्यंत आमची वाकडी काय नाचतंय, कशावर नाचायचं हे तर भानच राहिलं नाही. आणि नाचायचं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचारांवर नाचा, नाचायचं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर नाचा, नाचायचं तर हिंदवी स्वराज्याचं संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर नाचा. पण आम्ही ते जगाने आणि नाचलं काय, अंगवाकडे करून नाचलं म्हणजेच नाचणं होत नाही रे. ओठ खाली वर करून बोललं म्हणजे सुद्धा नाचणंच होतंय. जो मी नाचतोय त्याच्यासाठी हे सॉफ्टवेअर चांगलं असावं लागतं, मग हे हार्डवेअर चांगलं होतं. यात मग इंजिनियरचं काम आहे. सॉफ्टवेअर आणि इंजिनियर इज द पार्ट ऑफ इंजिनियर. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तुमच्याकडेच आहे की सगळं. मग तुम्ही नुसतं हार्डवेअर करून चालतंय का, नाही ना. त्या हार्डवेअरला चालवण्याला एक सॉफ्टवेअर पाहिजे. ते सॉफ्टवेअर जितकं दणकट असेल का तितकंच ते हार्डवेअर बळकट होतं. कोण म्हणायचं मी फक्त हार्डवेअर इंजिनियर आहे, मी फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे पण तू हार्डवेअर कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये टाकणार आहे, ह्याच्यावर तू हार्डवेअर इंजिनियर का नाही सुचतंय ना. गरज आहे म्हणून तुमचा सिलेबस किती आहे, मला मार्क एवढी पाडायची ती, मग त्यापासून इंटरव्ह्यू मध्ये एवढेच प्रश्न विचारणार आणि मग माझं सिलेक्शन होणार आहे. विषय संपला. तिथं तुम्ही फक्त इंजिनियर व्हा. तुम्हाला जर ख्यातमान इंजिनियर व्हायचं असेल का तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न तुमच्या डोळ्यामध्ये बघून घ्यावं लागेल. अरे एका माणसानं स्वप्न पाहिलं 125 कोटी लोकांसाठी, 125 कोटी लोकांसाठी. त्या माणसासाठी काय स्वप्न पाहिलं हो. मी स्वप्न पाहतो ते आशावादी. पुन्हा एकदा भारत महासत्ता बनवायचं 2020चं स्वप्न APJ अब्दुल कलामांचं साकारायचं मी स्वप्न पाहतो. एकट्यानं स्वप्न पाहून काय होणार आहे, तरीही मी नाही. मग जोपर्यंत APJ अब्दुल कलाम यांच्या 2 डोळ्यात त्यांनी पाहिलेलं स्वप्न 125 कोटी लोकांच्या डोळ्यांमध्ये जात नाही तोपर्यंत भारत महासत्ता होत नाही. आणि ते होण्यासाठी काय करायला पाहिजे, विलिंग पॉवर, इच्छाशक्ती, डिझायर. मला सांगा ठरवलं की बरोबर तुम्ही कधी ठरवणार. फक्त इंजिनियर व्हायचं ठरवणं असू शकत नाही. ही प्रोसिजर आहे. इट इज द प्रोसिजर. तुम्ही SGGS मध्ये पहिल्या वर्षीला आला, कुणी पण लिहून दिलं तुम्ही 4 वर्ष, लय 8 या 7 8 वर्ष, लयच बेकार असेल तर 10 वर्ष. पण इंजिनियर